हे मडकं तर स्वामींनी दिलंय, हे मी फेकून कसं देऊ शकते? अरे काय झालं? मला विंचू चावला. विंचू चावला? अरे त्याच्यात तर दगड आहे, विंचू कसा असेल? दे दगड दे. आता काय झालं? परत परत विंचू चावला. अरे विंचू कसा असेल त्याच्यात? दगड आहे दगड, नीट बघ. स्वामी दाखव, हात दाखव. कुठे चालला विंचू? दाखव दाखव. बघू दे बघू दे बघू दे बघू दे. ठेव इथं ठेव. हा ऐवज सोलापूर वरून कोणी आणला? तूच आणला की आणखीन कोणी? सांग. छोटे मालक, मीच आणला होता. अरे आम्हाला कळलंय, तू हे काम त्या शिपायाकडून करून घेतलंयस. बेईमानी करण्याची हीच शिक्षा आहे, कळालं का? आणि म्हणून सांगितलेली कामं स्वतः करायची असतात. सासूबाई, ह्याला ना वेळ लागलाय. बायकोच्या प्रेमात पुरता आंधळा झालाय हा. नाहीतर काय, आधी आपला फक्त गुलाम होता, आता बायकोचा बैलही झालाय. चिरंजीव, याला मरू द्यायचं नाही. तडफड दे याला असाच, आणि मग वैद्यबुवांना बोलवा. मी तर म्हणतो मेला तर मरू दे. याला मरू द्यायचं नाही, असंच तडफडू द्या. वर्षभर याचा आपल्याला अंगठा घ्यायचा आहे, हे विसरताय काय तुम्ही? चला. अहो अहो, काय झालं तुम्हाला? अहो उठा उठा, काय झालं? अहो, उठा ना, डोळे उघडा. काय झालं तुम्हाला? काही होणार नाही तुम्हाला. आपण वैद्य बुवांकडे जाऊया. उठा उठा ना. आता काय करू?
स्वामी तुम्हीच मदत करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. घाबरू नकोस, शांत हो. आम्ही तुला जे मडकं दिलंय त्यात भीमाचा दंश झालेला हात घाल. काट्यानेच काटा काढला जातो. विंचवाचं विष विंचवाच्या विषानेच उतरेल. शिव शंकर शंभो. हे कसं झालं? हा तर काहीच न झाल्यासारखा उठलाय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. यात ना गुळ द्यायचं. मी पुरणपोळी करेल. स्वामी, या ताईंचं मानसिक स्वास्थ्य बिघडलंय हे आम्हालाही कळते, पण त्या सतत भातुकलीच खेळत असतात. हो स्वामी, या ताई सतत एकच खेळ खेळत असतात. याचा काय अर्थ? जिच्याकडून तिचा संसार हिरावून घेतला गेला, उद्ध्वस्त केला गेला, ती तिचा संसार या भातुकलीमध्ये शोधणार ना. पण त्याआधी ही स्वतःला शोधायला विसरली आहे. शिव शंकर शंभो. हे घे. ही ती तलवार. हो, तुझीच तलवार आहे. स्वामी, यांना त्यांचा भूतकाळ आठवतोय का? इतकी वर्ष हिच्या आयुष्यात आनंदच नव्हता.
आता जुन्या आठवणींमुळे जो आनंद झाला त्या आनंदामुळे हिला त्रास झाला. पण याच निमित्ताने जुन्या गोष्टी आठवल्या आणि आता जुने हिशोब चुकते होणार आणि हिच्या आयुष्यात सोन्याचे दिवस पुन्हा येणार. शिव शंकर शंभो. सरस्वती, आता बरं वाटतंय मला. हो, विष पण आता पूर्ण उतरलंय. वैद्यभू आले होते का? मला कळलंच नाही. नाही, सगळी स्वामींची कृपा आहे. आणि मी थोडी सेवा केली, बस इतकंच. पण माझ्यासाठी इतकी धडपड का केलीस तू? आता माझं असं कोणीच नाही. आता तुमचाच आधार आहे मला. तुम्हाला जर इजा झाली तर मी काळजी घेणारच ना. जर मला उद्या काही झालं तर तुम्हीही माझी काळजी घ्यालच ना. पाहिलत ना सासूबाई, या सरस्वतीने त्या भीमाला पुन्हा वाचवलं. चांगला तडफडत होता पण ही मध्ये आली. ते काही नाही, आता या सरस्वतीला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे, नाहीतर पुढे जाऊन हिची हिंमत आणखीन वाढेल. बरोबर बोलताय तुम्ही सुनबाई. सरस्वती, जरा बाहेर येतेस का? थोडस काम होतं. आई गो आई. अहो सासूबाई, काय झालं? काही नाही सुनबाई, चक्कर येते. सकाळपासून उपवास धरलाय आम्ही. उपवास?